गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आज तुमच्या भेटीला येण्याचा योग आलेला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सगळे भेटावं असं वाटलं आणि म्हणून अकस्मातपणे आजचं सेशन ठरवलं. मी आज एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहे. बेसिकली माझा विषय आहे की हा जो आंतरिक गुरु आहे ह्याचा नेमका शोध कसा घ्यायचा. याच्या आधी मी एक व्हिडिओ केला होता, मला वाटतंय 2 वर्षांपूर्वी, अवेकन द गुरु विदिन नावाचा. हाऊ टू अवेकन. आणि सगळ्यात यातलं महत्वाचं काय, मी काय केलं. इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या आयुष्याकडे बघितलं तर लहानपणापासून, अगदी लहानपणापासून काय सगळ्याच गोष्टी, म्हणजे अगदी बेसिक गोष्टी पण आपल्याला येत नसतात. त्या आपल्याला कोणतरी शिकवत असतं. अगदी तोंडात चमचा घालण्यापासून, उभा राहण्यापासून, कोणतीही गोष्ट. म्हणजे आपल्याला ह्या जगामध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्ट करायला ती कोणीतरी शिकवावी लागते. एक शिक्षक लागतो, एक मार्गदर्शक लागतो आणि त्यांच्या आधारानंच आपण गोष्टी शिकत जातो आणि मोठे होत जातो. मग जीवनाच्या या प्रवाहामध्ये अनेक मार्गदर्शक भेटतात, शिक्षक भेटतात, मास्तर भेटतात आणि त्यांच्या आधाराने, त्यांच्या साहाय्याने आपण जीवनातल्या अनेक गोष्टी शिकतो. त्यांनी जशा शिकवल्या तशा शिकतो. बऱ्याच वेळा एक आपल्यावरती त्यांचं इम्प्रेशन असतं, एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, परसेप्शन असतं. आपलं परसेप्शन बनवतं कोण? म्हणजे अगदी आपले आई वडील देखील आपले शिक्षकच असतात, मार्गदर्शकच असतात. आणि असे आपण शिकत जातो. पण मित्रांनो, हे जे सगळं शिक्षण आहे ना आपलं, तुम्ही जर बघितलं तर हे बाह्यिक आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. अगदी लहान सहान गोष्टी आपल्याला लहानपणी काहीतरी आणून द्यायचे, खेळ, तो एकमेकाला जोडायचा असायचा. बरेच वेळा आपल्याला यायचं नाही ते. मग आपल्या कोणतरी भाऊ बहीण किंवा आई, कोणी संबडी, वडील, ते आपल्याला कसे जोडायचं हे शिकवायचे. म्हणजे समथिंग ऑब्जेक्टिव्ह, काहीतरी ऑब्जेक्टिव्ह कसं करायचं, टेक्निकली कसं करायचं, याचं शिक्षण आपण घेत जातो. आणि आपल्याला शिकवणारे हे जे गुरु असतात, शिक्षक असतात, मार्गदर्शक असतात, हे आपल्याला असं ऑब्जेक्टिव्ह ज्ञान देत राहतात. आणि म्हणूनच हे मार्गदर्शक असतात, हे शिक्षक असतात. अर्थात त्यांना गुरु म्हटलं म्हणून त्यांचा दर्जा कमी होतो अशातला भाग नाही. आपण आपल्या सवयीनी, आपल्या संस्कारांनी प्रत्येकाला गुरु म्हणतो. अगदी आपल्या बिगरीतल्या शिक्षिकेला देखील आपण गुरुच मानतो. येस, देर इज नो हार्म. पण मी तुम्हाला एक डिफरन्सिएशन सांगायला लागलो. जे लोक आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टेक्निकल ज्ञान देतात ते आपले मार्गदर्शक असतात, आपले शिक्षक असतात. पण जीवनाच्या या प्रवाहामध्ये अनेक वेळा लोकांना हे टेक्निकल ज्ञान पुरेसं होतं आयुष्य जगण्यासाठी. इट इज सफिशियंट फॉर देम. अगदी जे लोक सॉफ्ट स्किल्स शिकतात, मार्केटिंग शिकतात, सेलिंग शिकतात, हे जे लोक असलं सगळं शिकतात त्यांना पुरे होतं ना ते. दॅट इज इनफ फॉर देम टू गो अहेड.
कम्प्युटर शिकतात किंवा काही मशीन्स चालवायला शिकतात. अनेक अनेक गोष्टी ज्या बाहेरच्या आपण शिकतो, ह्या गोष्टी आपल्याला पुरेशा पडतात जीवनामध्ये पुढे सरकायला. पण काही लोक असे असतात की ज्यांना जीवनाच्या खोलात शिरायचं असतं. हे वरवरचं ज्ञान नको असतं, त्यांना आत जायचं असतं, जीवनाच्या आत जायचं असतं, विषयाच्या आत जायचं असतं. आणि ज्यावेळेस अशी आपली गती येते, मग त्याच्यासाठी तिथे आपल्याला घेऊन जाणारे जे असतात, हे आपले मार्गदर्शक असत नाहीत, आपले शिक्षक असत नाहीत, तर ते आपले गुरु बनतात. टेक्निकल आहे फरक, पण हा फरक मुळात लक्षात घ्यायला पाहिजे की शिक्षक मार्गदर्शक कोण, जे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ज्ञान देतात, आणि गुरु कोण, जे आपल्याला सब्जेक्टिव्ह ज्ञान देतात. सब्जेक्टिव्ह ज्ञान म्हणजे आपल्याला त्या विषयाच्या खोलामध्ये जायला मदत करतात. आता खोलामध्ये काय, आता मला जर मशीन चालवायचं असेल तर त्याच्या खोलामध्ये काय, त्याच्या खोलामध्ये काय नाही. पण तुम्हाला फायनर गोष्टी काही शिकायच्या असतील, तुम्हाला नृत्य शिकायचं असेल, तर नुसतं टेक्निकल नृत्य नाही चालत, तुम्हाला त्याच्या खोलात जावं लागतं. आणि खोलात अशा अवस्थेपर्यंत तो गुरु आपल्याला घेऊन जातो जिथं नर्तक उरत नाही, नुसतं नृत्य राहतं. याला मी खोलात जाणं म्हणतो. एखादी व्यक्ती गाणं शिकते, गाणं आज युनिव्हर्सिटीज मध्ये देखील शिकवलं जातं. म्युझिकचं डिपार्टमेंट असतं, तिथं गाणं शिकवलं जातं. पण ते गाण्याचं नॉलेज झालं, इन्फॉर्मेशन झाली. पण गुरु काय करतो, तुम्हाला त्या गाण्याच्या किंवा त्या संगीताच्या अशा मोड पर्यंत घेऊन जातो की जिथं गायक राहत नाही, नुसतं गाणं उरतं. चित्रकला, चित्रकलेमध्ये तुम्हीच काढताय ना चित्र. पण जर चित्रकार गुरु असेल तर तो तुम्हाला अशा अवस्थेमध्ये घेऊन जातो जिथं तुम्ही उरत नाही. मला एक इंटरेस्टिंग गोष्ट आठवली. लक्ष्मण श्रेष्ठा नावाचे एक अमूर्त चित्रकार आहेत भारतातले. अमूर्त म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करतात. आणि त्यांची पेंटिंग जर बघितली तर आपल्याला ते कुठेतरी वेगळ्याच डायमेन्शनला घेऊन जातं. अमूर्त आहेत, ऍब्स्ट्रॅक्ट आहेत. त्यामध्ये काही असं आपल्याला कळेल असं झाड, झोपडी, नदी असलं काही नाहीये, ऍब्स्ट्रॅक्ट. पण त्या ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये काहीतरी एक्स फॅक्टर आहे, जो एक्स फॅक्टर आपल्याला बघूनच अनुभवता येतो. मी गोष्ट ऐकलेली आहे की लक्ष्मण श्रेष्ठा रात्री अनेक वेळा झोपले की मध्येच त्यांना कुठेतरी जाग येते आणि ते अशा कुठल्या तरी वेगळ्या अवस्थेमध्ये असतात. त्यांनी त्यांच्या घरातल्या स्टुडिओमध्ये इझलवरती कॅनव्हास वगैरे सगळं ठेवलेलं असतं, रंगबिंग सगळे असतात. ते त्याच अवस्थेत स्टुडिओमध्ये चालत येतात. ते कॅनव्हास समोर उभा राहतात आणि ही जस्ट पेंट्स. त्यांना बरेच वेळा माहिती पण नसतं की काय पेंटिंग करतात. पेंटिंग झाल्यानंतर बरेच वेळा भानावर येतात आणि त्यांना दिसते की अरे काय, क्या हो गया, क्या हो, किसने निकाला. हा जो एक स्तर आहे आपल्यातला, हा एक मार्गदर्शक स्तर आहे. आणि तिथपर्यंत घेऊन जाणारा जो आहे तो गुरु आहे. गुरु या शब्दाचा अर्थ काय? वन हू टेक्स यू फ्रॉम डार्कनेस टू लाईट. डार्कनेस म्हणजे काय? इग्नरन्स. फ्रॉम इग्नरन्स टू नॉलेज टू विजडम. आणि हा प्रवास इतका इंटरेस्टिंग आहे. जो गुरु आपल्याला या दिशेनं आपल्या आत घेऊन जातो, त्या ठिकाणपर्यंत की जिथं
तुमच्यातलं हे जे गुरुतत्व आहे हे जागृत होतं म्हणायचं कारण नाहीये, कारण ते जागृतच असतं, तुम्हाला ऍक्सेस होतो. आणि देन लाईफ चेंजेस. ही गुरु. आणि आजची जी ही गुरुपौर्णिमा आहे, या गुरुपौर्णिमेला कन्व्हेन्शनली नुसतं गुरुचं दर्शन घेणं हे अपेक्षित नाही आहे. अशा गुरुच्या सानिध्यात जाणं, अशा गुरुच्या मार्गदर्शनाखाली जाणं, ज्या गुरुनं हे अनुभवलेलं आहे, ही अवस्था अनुभवलेली आहे, हा स्तर अनुभवलेला आहे, अशा गुरुच्या सानिध्यात जरी तुम्ही जाऊ लागलात तरी रेझोनन्सच्या सिद्धांताप्रमाणे एक प्रकारचा शक्तिपात होतो. शक्तिपात याचा अर्थ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. तुम्ही त्या गुरुच्या आंतरिक अवस्थेला रेझोनेट होता, ट्यून होता. हा तर बेनिफिट आहे गुरुच्या सानिध्यात राहण्याचं. तिथं दरवेळेला तुमचं बोट धरून गुरु हे शिकवेलच असं नाही, शिकवण्याची गरज इथं शिकवायचं काय नाहीये. इथं जाणीव करून द्यायची आहे की ते तत्व आत आहे, तुम्ही फक्त ऍक्सेस करायचं. आणि मित्रांनो, ते जर ऍक्सेस झालं तर जीवनाचं कॉम्प्लेक्शन बदलतं. मग जीवनामध्ये एक प्रकारची सहजता येते, कुठं जायचं आहे ते कळतं, काय करायचं आहे ते आपोआप आपसूक घडायला लागतं. संघर्ष थांबतो सगळ्या प्रकारचा. आणि मग सहज अलगदपणे जीवनाच्या प्रवाहावरून तरंगत 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 आपण पुढे जाऊ लागतो. इंटरेस्टिंगली मला कालच ओंकारने एक प्रश्न विचारला की सर, तुमच्या जीवनामध्ये जे पारंपरिक भौतिक यश ज्याला म्हणतात ते तुम्हाला मिळालं, भौतिक स्तरावरती तुम्हाला जे हवं ते मिळालं, तुम्हाला जे हवं जीवनामध्ये ते सगळं मिळालं, असं तुम्हीच अनेक वेळा सांगितलेलं आहे. तुम्हाला आत्मिक स्तरावरती पण अनेक गोष्टी मिळाल्या. माझा प्रश्न असा आहे की गुरु विना हे झालं कसं? हाऊ डिड यू फाइंड ऑल दीज थिंग्स विदाउट अ गुरु? मित्रांनो, आज मी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी काल त्याला पण लिहिलं की उद्याच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी याच्यावरती बोलेन म्हणून. खरं तर मित्रांनो, मी ह्या मार्गामध्ये, या आत्मिक मार्गामध्ये गेली 40 वर्षाहून जास्त काळ आहे. माझं दुर्भाग्य हे की मला जीवनामध्ये गुरु लाभला नाही. मार्गदर्शक अनेक लाभले, म्हणजे अगदी अध्यात्माच्या मार्गावरती देखील अनेक लोकांच्याकडून मला इन्साइट्स मिळाल्या. अरविंद घोषांचं मला नाव घ्यावं लागेल, परमहंस योगानंदांचं नाव घ्यावं लागेल, निसर्गदत्तांचं नाव घ्यावं लागेल, रमण महर्षींचं नाव घ्यावं लागेल, ओशोंचं नाव घ्यावं लागेल, जे कृष्णमूर्तींचं नाव घ्यावं लागेल, रमेश बालसेकरांचं नाव तर घ्यावंच लागेल. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये देखील मग अगदी दीपक चोप्राला सोडून चालणार नाही. कारण 20 वर्षापूर्वी दीपक चोप्राने एक वेगळा दृष्टांत दिला. त्यांच्यामुळे दुसरीकडे बघायला लागलो, कारण जो म्हणजे जिथं बघत नव्हतो तिथं बघायची दृष्टी दिली. मग पुढच्या प्रवाहामध्ये अनेक लोक, अगदी गॅरी क्रेग ज्यांनी टॅपिंगचं तंत्र अगदी हातात प्लेटमध्ये दिलं, त्यांना विसरून चालणार नाही.
त्यांच्यामुळे नुसतं माझं आयुष्य बदललं असं नाही, त्यांच्यामुळे हजारो लोकांचं आयुष्य बदललं. रुपर्ट स्पायरा, अगदी स्वामी सर्वप्रियानंद, या सगळ्या मंडळींचं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या आयुष्यामध्ये. या सगळ्या मंडळींच्याकडून काही ना काही शिकलो. पण ह्यांना गुरु नाही म्हणता येत. माझ्या आंतरिक गुरु, माझ्यातला आंतरिक गुरु मला ऍक्सेस होण्याचं कारणच वेगळं ठरलं. आणि मला असं वाटतंय की ऍक्च्युली ह्या फॉर्मॅटमध्ये याविषयी मी कधी याआधी बोललेलं नाहीये. मला असं वाटलं की आज ह्या फॉर्मॅटमध्ये सांगावं की मला काय सापडलं. हे सगळे लोक तर होतेच माझ्या जीवनामध्ये बॅकग्राऊंडला, पण मला असं काय सापडलं ज्यांनी माझ्या आतलं हे गुरुतत्व जागृत झालं. कारण मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये जे गुरु आपल्याला भेटतात किंवा ज्यांच्या आसऱ्याला आपण जातो, यांच्याकडून नुसता आशीर्वाद घेणं अपेक्षित नाही. केव्हा गुरु है देख लेंगे, नहीं, उसके लिए गुरु नहीं है. अगदी नाही आहे असं म्हणत नाही मी, की बरेच वेळा त्यांचा आधार असतो, पण दॅट इज नॉट द डेस्टिनेशन. आपल्या जीवनामध्ये जे गुरु असतात ना, अनेक लोक गुरूंच्या शोधात असतात. अनेक लोकांना कोण ना कोणतरी गुरु भेटतात जे त्याला आतून वाटतं की ये मेरा गुरु है. ठीक आहे, काही लोकांना त्यांच्याकडून आधार हवा असतो. ठीक आहे, सही आहे, पण दॅट इज नॉट द डेस्टिनेशन. द डेस्टिनेशन इज टू फाइंड आवर ओन गुरु तत्व विच इज प्रेझेंट इनसाइड. लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना गुरु असतील. त्या गुरूंचं काम काय? कुठल्या तरी धार्मिक आध्यात्मिक कर्मकांडामध्ये गुंतवून ठेवणं हे त्यांचं काम नाही आहे. त्यांचं काम आहे तुम्हाला तुमच्या गुरुतत्वापर्यंत घेऊन जाणं. बाप जसा सायकल धरत असतो ना मुलाची, कधीपर्यंत धरतो त्या कॅरियरला? त्या मुलीला बॅलन्स साधता येईपर्यंत. एकदा बॅलन्स साधायला आला की बाप हात सोडून देतो. मग गरज नाही आहे बापाची. मग त्यांनी पुढची सायकल चालवायची. पण माझ्या जीवनामध्ये असा गुरु कोण सापडला नाही. पण या सगळ्या प्रवाहामध्ये मला एक विलक्षण फॉर्म्युला सापडला की ज्या फॉर्म्युल्यामुळे मला माझ्यातलं गुरुतत्व सापडलं. आज मी त्या फॉर्म्युल्याबद्दल बोलणार आहे. मित्रांनो, आपलं जे हे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आहे ना, शरीर मन, हे फारच काय म्हणूया त्याला, कॉम्प्लेक्सच आहे. कॉम्प्लेक्स आहे. जसं दिसतं तसं नाही आहे. आणि जे आज चालू आहे ते अनाकलनीय आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? म्हणजे साधी गोष्ट बघा ना, आपण श्वास घेतो, काय वाटतं आपल्याला? आपण एक काय म्हणूया त्याला, ऑक्सिजन, प्राणवायू आपण आत घेतलेला आहे. येस, आपण आत घेतलेला आहे. पण तो ज्यावेळेस आत जातो त्यावेळेस इट गेट्स कन्व्हर्टेड इनटू 5 डिफरंट फ्रिक्वेन्सीज. तेच आत जे घेतलं गेलेलं आहे तसा प्राण बनतो, तसा अपान बनतो, तसा समान बनतो, व्यायान बनतो, उदान बनतो. घेतलेला आहे एकच हवा, बट इट हॅज गॉट चेंज्ड इनटू 5 डिफरंट फ्रिक्वेन्सीज. आणि ह्या 5 वेगळे जे काही श्वासाच्या फ्रिक्वेन्सीज आहेत आत गेल्यानंतर त्या शरीरातल्या मेकॅनिझमच्या 5 वेगळ्या गोष्टी करतात. दिसताना दिसतंय एकच आत जात आहे काय ते. एवढं कॉम्प्लेक्स आहे, फार कॉम्प्लेक्स. सो जसे हे 5 प्राण आहेत तशी शरीरं देखील 5 आहेत. शरीरं 5 नाही आहेत.
शरीरामध्ये 5 वेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत, ज्याला अध्यात्मामध्ये कोश म्हटलेलं आहे. पंचकोश. कुठले आहेत ते? पहिला आहे अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा विज्ञानमय कोश आणि पाचवा आनंदमय कोश. आता मित्रांनो, हा फॉर्म्युला मला कळला आणि मग तो फॉर्म्युला मी एक्सप्लोर करायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की सर्वसाधारण लोकांसारखा मी माझ्या ह्या काय म्हणूया या बॉडीचे फक्त 3च कोश वापरतोय. अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश. मग अन्नमय कोश म्हणजे काय? अन्नमय कोश म्हणजे, अर्थात लक्षात घ्या, अध्यात्मामध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीत मांडलेलं आहे. ह्याचे दर्शन जे आहेत, दृष्टांत जे आहेत, हे वेगवेगळ्या पद्धतीत मांडलेले आहेत. मी त्या पद्धतीत तुमच्या समोर मांडत नाही. मी मला काय गवसलं ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर अन्नमय कोशामधला व्यक्ती जो आहे तो त्या बॉडी पुरताच मर्यादित आहे की मी ही बॉडी, मी म्हणजे ही बॉडी ओरिएंटेड. आणि मला असं लक्षात आलं की मी, अर्थात सगळेच जण बॉडी ओरिएंटेड असतात, कारण मी म्हणजे मी, ही बॉडी. पण ती मी म्हणजे बॉडी, ती चालवण्यासाठी जी एनर्जी लागते तो प्राणमय कोश, आणि फंक्शन करायला जे लागतं तो मनोमय कोश, विचार. ह्या 3च्या कॉम्बिनेशन मध्ये जी माझी पर्सनॅलिटी निर्माण झाली होती किंवा जी सगळ्यांची होते, मी तेवढ्या लिमिटवरच आयुष्य जगत. सगळेच जगतात. आणि त्यामुळे कदाचित त्यांना त्यांच्यातलं हे गुरुतत्व जागृत का करायचा योग येत नाही किंवा समजत नाही. कारण ते प्रॉबेबली लॉंगकट घेतात. हा जो मी तुम्हाला सांगायला लागलोय हा शॉर्टकट आहे, डायरेक्ट पाथ. आणि त्या लॉंगकटला प्रोग्रेसिव्ह पाथ म्हणतात. असू दे, कुठला बरोबर कुठला चूक हा मुद्दा नाहीये, पण मला सापडला तो डायरेक्ट पाथ होता. आणि मला असं लक्षात आलं की मी एक लिमिटेड अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश मध्येच फंक्शन करतोय. जे बघतोय ते आहे तसं मला दिसतंय. झाडं आहे तशी दिसतात, माणसं आहे तशी दिसतात, वस्तू आहे तशा दिसतात, परिस्थिती आहे तशी दिसते. मग ती जशी आहे तशी दिसते, माझं मन त्याच्यामध्ये असलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे जसं रिॲक्ट करतं ते रिॲक्ट होतं आणि त्याच्यावरती मी ऍक्शन घेतो. दॅट इज ऑल. असंच चाललंय आयुष्य. आणि मग एक शिफ्ट घडला मित्रांनो माझ्या जीवनामध्ये. आणि मला प्रेरणा झाली त्याच्यापेक्षा आतल्या कोशामध्ये एंटर करायची. विज्ञानमय कोश. अर्थात विज्ञानमय कोशाचं इंटरप्रिटेशन शास्त्रांमध्ये वेगवेगळं मांडलेलं आहे. मी जे विज्ञानमय कोशाचं इंटरप्रिटेशन मांडतोय ते आहे द्रष्ट्याचं. म्हणजे हे सगळं जे बघतोय ते मी बघतोय, मला कळतंय. हे जे लिमिट होतं ह्याच्या मागे एक स्टेप गेलो आणि हा बघणारा कोण आहे ह्याच्याकडे बघायला लागलो. म्हणजे तुम्ही सगळे माझ्याकडे आता बघताय, बरोबर आहे? मी दिसतोय तुम्हाला, दॅट इज ऑल. पण आता तुमच्याच आतल्या अशा अवस्थेकडे जा आणि बघा की तुम्ही माझ्याकडे बघताय. तुम्हाला जाणीव होऊ दे की ज्याला मी म्हणतोय
तो मी आता ह्या स्क्रीनकडे बघायला लागलोय, प्रदीप पवारकडे बघायला लागलोय. कुड यू गो वन स्टेप बिहाइंड, वन स्टेप डीपर? काही लोकांना कळलं असेल, काही लोकांना कळलं नसेल, जाऊ दे, तो मुद्दा नाहीये. मुद्दा काय आहे की मला ह्याची जाणीव झाली की हे सगळं फंक्शन करणारं जे माझं बॉडी आहे, माइंड आहे, एनर्जी आहे, याच्या मागे देखील एक तत्व आहे, एक द्रष्टा आहे, जो हे सगळं बघायला लागलाय. आणि मित्रांनो, जसा जसा हा स्तर मला गवसला, म्हणजे थोडक्यात अलीकडं जे बऱ्यापैकी पॉप्युलर झालेली आहे टर्म माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे काय हो? आता नॉर्मल केस बघा ना, की मी हा ग्लास उचलला, पाणी प्याल, पण ज्यावेळेस मी जाणीवपूर्वक हा ग्लास उचलतोय, आता मला जाणीव आहे की मी हा ग्लास उचललेला आहे, हे पाणी प्यालेलो आहे, जाणीव आहे. त्या ग्लास धरण्याची जाणीव आहे, त्याच्या टेक्स्चरची जाणीव आहे, पाण्याच्या चवीची जाणीव आहे, पाणी प्याल्याची जाणीव आहे, जाणीवपूर्वक केलेलं आहे. आय एम डुईंग इट इन अवेअरनेस, आय एम डुईंग इट माइंडफुली. आणि मग ज्यावेळेस मी या विज्ञानमय कोशामध्ये एंटर केलं, त्यावेळेस कोणतीही गोष्ट घडण्याआधी माझ्या मनामध्ये कोणते विचार आलेले आहेत ते मी बघू शकलो. मग ते जे आलेले विचार आउट ऑफ रिॲक्शन आहेत की आउट ऑफ रिस्पॉन्स आहेत हे मला कळू लागलं. कारण रिस्पॉन्सचा स्तर ओपन व्हायला सुरुवात झाली होती. मला सुरुवातीला, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सगळ्या प्रोसेसच्या, ज्यावेळेस मला राग यायचा, त्यावेळेस मला कळायचं की आता माझ्या आतमध्ये राग उत्पन्न व्हायला लागलेला आहे, आता माझं मन रागवलेलं आहे. पण मी जागा असल्यामुळे तो राग व्यक्त करण्याची गरज आहे की नाही याची जाणीव व्हायची. आणि जर ती इम्पल्सिव्ह असेल गोष्ट तर ती व्यक्त होऊ देत नसे, कारण त्याची गरज नसायची. इट वॉज नॉट अ रिॲक्शन, इट वॉज नॉट अ रिॲक्शन. आपल्या जीवनामध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्या रिॲक्शन्स मुळे येतात, रिस्पॉन्सेसमुळे येत नाही. आणि माझ्यातला हा एक स्तर जागा झाला आणि थोडक्यात मी जागा झालो. मला लक्षात आलं की अरे, ऑटोमॅटिक नाही आता काही होत, किंवा ऑटोमॅटिक करायचं नाहीये, जाणीवपूर्वक करायचंय. आणि जाणीवपूर्वक करायला लागल्यानंतर हळूहळू जगण्याचं डायमेन्शन बदलायला लागलं. आणि ह्याची ज्यावेळेस अधिक अधिक जाणीव व्हायला लागली मित्रांनो, त्यावेळेस त्याच्यातल्या स्तरावरती, ज्याला आनंदमय कोश म्हटलेलं आहे, त्या कोशामध्ये आपोआप एंटर झालो. आपोआप झालो, कारण प्रोग्रेशन आहे ते. तुम्ही बिछाण्यामध्ये शिरल्यानंतर तुम्ही ठरवून झोपता काय? ठरवून झोपत नाही, झोप यावी लागते. ती जशी आपोआप येते, तसा जी व्यक्ती त्या विज्ञानमय कोशामध्ये वावरायला लागते, जगायला लागते, त्याच्या आतला जो स्तर आहे आनंदमय कोशाचा, तो आपोआप ओपन होतो. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आनंदमय कोशामध्ये मी एंटर झालो,
त्यावेळेस माझ्यामधलं गुरुतत्व ऑटोमॅटिकली जागृत झालं. आणि गुरुतत्व जागृत झाल्यानंतर आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडायला लागल्या त्या जर मी तुम्हाला इथं सांगायला लागलो तर तुम्ही म्हणाल खोटं सांगतोयस, असं असतंय काय कुठं? इतक्या अनाकलनीय गोष्टी व्हायला लागल्या. अनाकलनीय शिवाय दुसरा शब्द नाही आहे. लॉजिकल नव्हतंच काहीतरी, आउट ऑफ लॉजिक, आउट ऑफ लॉजिक. ही मुद्दा म्हणून त्या गोष्टी सांगत नाहीये कारण त्या खरंच खऱ्या वाटणार नाहीत अनेकांना. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला मला सांगावीशी वाटते, म्हणजे ह्याचं एक साधारण तुम्हाला काय म्हणूया प्रोग्रेशन लक्षात येईल. साधारण मला वाटतंय 14-1 वर्षांपूर्वी असेल, हो 14 वर्षांपूर्वी मी माझी लेक्चर्स ऑन माइंड डेव्हलपमेंट कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड आणि आजूबाजूची छोटी छोटी गावं ह्या गावांमध्ये करत होतो. आणि बरेच दिवस केल्यानंतर मला लक्षात आलं की तो काळ पण जरा रिलेटिव्हली पूर्वीचा होता. एक ठराविक मर्यादित लोक होते ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. किती वेळा ते तुमचं ऐकणार. आणि साधारण एक 2-3 वर्षांनंतर लोक येण्याची, माझ्या लेक्चर्सला किंवा माझ्या वर्कशॉप्सला येण्याची संख्या रिलेटिव्हली कमी व्हायला लागली. आणि माझ्या लक्षात आलं की आता आपण वाढलं पाहिजे, आपण ह्याच्यापेक्षा जरा वाईडर जायला पाहिजे. आणि वाईडर मग दुसरं काय होतं माझ्यासमोर? पुणे. पण पुन्हा माझ्यासाठी इतकं लांब होतं सायकोलॉजिकली पण, की जायचं कसं पुण्यात कोणच माहितीचं नाही. तिथं थिएटर्स कुठली, ती बुक कशी करायची, कोणाशी बोलायचं. बरं, तो एसटीडीचा काळ आणि आय डिडंट नो एनिथिंग. आणि मग असा विचार केला की हाऊ डू आय गो देअर. ह्याचं पण एक टेक्निक आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादा प्रश्न पडतो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही त्या गुरुतत्वाला स्पर्श करता त्यावेळेस त्याला ऍक्सेस कसं करायचं त्याचं एक टेक्निक आहे. मी त्या काळामध्ये त्या टेक्निकचा वापर केला. आणि मला दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती भेटली जी या अशा ड्रामा वगैरे ह्याच्याशी रिलेटेड होती. त्याला मी म्हटलं की मला पुण्याला लेक्चर करायचं आहे, काय करायचं, कुठले हॉल्स असतात आणि हाऊ डू आय गो अबाउट इट. तो म्हणाला चल मी तुला एका माणसाकडे घेऊन जातो. तो मला एका माणसाकडे घेऊन गेला. तो म्हणाला की पत्रकार भवन एक चांगलं आहे जिथं तुम्ही तुमचे लेक्चर्स करू शकता, स्वस्तात देखील मिळेल. म्हटलं हाऊ डू आय गो अबाउट इट. डोंट बॉदर म्हणाला, मी करतो सगळं मॅनेज ते. मग म्हटलं तिथं लोकांना कळणार कसं? म्हणाल जाहिरात करा की. मी जाहिरात कशी करू? पुण्यातल्या पेपरला मी जाहिरात कशी करू? डोंट बॉदर म्हणाला, मी करतो, माझी जाहिरात एजन्सीच आहे. आणि त्या माणसाने पुण्याच्या कार्यक्रमांचं सगळं मला सेट करून दिलं. म्हणजे निदान ह्या सेशनचं तर सेट करून दिलं. आता ज्यावेळेस मी पत्रकार भवनमध्ये कार्यक्रमाला गेलो, आधीच गेलो जरासं, मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल, पत्रकार भवन खचाखच भरलं होतं. आत जायला जागा नव्हती, बाहेर पायऱ्यांवर माणसं. मी तिथून आत घुसायचा प्रयत्न करतोय तर मलाच माणसं अटकतात. हे थांबा गे राव, इथं थांबलोय अर्धा तास आणि तुम्ही कुठं घुसायला लागलाय. मी त्याला विचारलं की काय आत काय? अहो लेक्चर आहे. मग तुम्ही ऐकायला थांबलाय ना? होय. मग मी गेल्याशिवाय कसं लेक्चर होईल? मग ते बघायला लागलं माझ्याकडं आणि त्याला लक्षात आलं की जाहिरातीत जो फोटो आहे तो याच माणसाचा आहे. मग जावा असं करत मी शेवटी स्टेजवरती सगळ्या माणसांच्या मधून पोचलो. लेक्चर झालं. आणि त्या काळामध्ये मी पॉवर पॉइंट शो इतका वापरला होता, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, की कदाचित लोकांसाठी ते नवीन होतं सगळं. लोकांनी मला डोक्यावर घेतलं त्या दिवशी. म्हणजे स्टेजवरती कार्यक्रम झाल्यानंतर मला कॉंग्रॅच्युलेट करायला इतके लोक, मला इतका आनंद होतोय की अरे पहिलंच सेशन केलं आणि एवढा फेनॉमिनल रिस्पॉन्स. हळूहळू लोक सगळे गेले. मी आणि माझ्यावर एखाद दुसरं कोणतरी तिथं अवेलेबल होतं. सगळं आम्ही ते वाइंड अप करत होतो. बाहेर दारात, हॉलच्या दारात एक व्यक्ती उभा राहिली होती.
त्याने मला असा हात केला, येऊ काय, या की. जवळ आला, नमस्कार केला, म्हणाला माझं नाव हम्पी, मला तुमचं सगळं प्रेझेंटेशन फार आवडलं, तुम्ही पुण्यात का लेक्चर्स करत नाही? मग म्हटलं साहेब मी पुण्यात लेक्चर्स करायचं म्हणूनच इथं आलेलो आहे, पण आय नो नथिंग. म्हणाला मी नाटक वितरक आहे, मला इथली सगळी हॉल्स, सगळे थिएटर्स, सगळं माहिती. इथं जाहिरात कशी करायची, कुठल्या पेपरला करायची, काय करायचं, हे सगळी यंत्रणा माझ्याकडे आहे, कारण मी वितरकच आहे. माझी तुम्हाला अशी ऑफर आहे की तुमचा पुण्याचा सगळा सेटअप मी लावून देतो. अट एकच आहे की मी 1 रुपयाही घेणार नाही. मला तुमचं हे सगळं इतकं आवडलेलं आहे की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे जितकं पॉसिबल आहे तेवढं पसरावं. मित्रांनो, गंमत बघा, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्या एका स्तराला पोचता त्यावेळेस थिंग्स स्टार्ट हॅपनिंग एफर्टलेसली. जे मला आज ऐकतायत, इतकी वर्ष ऐकतायत, त्यांना माहिती आहे की किती गोष्टी सहज होणं हे आपलं प्रेरोगेटिव्ह आहे, हा उद्देश आहे, आणि ते आपल्याला गाठायचं आहे. हे एवढं झालं, पुण्यामध्ये लेक्चर सुरू झाले, लोक वाढायला लागले, दर महिन्याला माझे वर्कशॉप्स व्हायला लागले, वर्कशॉप्सला लोक यायला लागले, लोक वाढायला लागले, आणि लोकांची अशी डिमांड सुरू झाली की बाबा आम्हाला हे सगळं केलं, नवीनच ना सगळे हे टॅपिंग बिपिंग, हे केल्यानंतर आम्हाला काही प्रश्न उरतात, त्याला काहीतरी तुम्ही एक असा प्लॅटफॉर्म निर्माण करा की जिथं आमच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि मग माझे मित्र म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की माझे पुण्यातले पहिले विद्यार्थी सुशील सरोदे आणि माझे दुसरे मित्र उन्मेष गुगळे, आणि तिसरे एक आमच्या मदतीला त्या काळात आले, भारतीय विद्यापीठमध्ये प्राध्यापक होते ते विजय वढई, त्यांचं नाव घेतल्याशिवाय चालणार नाही. हे तिघं एकत्र आलेत आणि त्यांना मी सांगितलं की असं काहीतरी करायला पाहिजे राव. म्हणाले करूया ना सर. आणि एक क्लब आपण स्थापन केला. घ्यायचा कुठे? संभाजी पार्क. मला आता आठवत नाही की दर 15 दिवसांनी काय दर आठवड्यानी, पण ही मंडळी तिथं जमायला लागली. ज्यांना प्रश्न होते ते लोक तिथं जमायला लागले आणि संभाजी पार्कमध्ये आमचे कार्यक्रम सुरू झाले, हे प्रश्न उत्तरांचे. मग सुशील, उन्मेष आणि विजय वढई हे लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला लागले. लोकांना संभाजी पार्क मधल्या कळायचं नाही की ही 20-25 मंडळी अशी करत काय बसले तिथं, काय चाललंय यांचं. लोक बघायला उभा राहायचे, सगळंच विचित्र. आणि मग ती संख्या वाढायला लागली. आणि मग आता काय करायचं? मग आता संभाजी पार्क मध्ये करणं शक्य नाही, 100कडे आकडा गेला. शेजारीच प्रभात्रेंचा हॉल, कमी पैशात तिथं शिफ्ट झालो. 50 रुपये येणाऱ्यांना फी लावली, त्यामुळे ऑटोमॅटिकली हॉलचं भाडं भागायला लागलं आणि तिथं लोक जमायला लागले. आता पुढे झालं काय की बरेच लोक तोपर्यंत बरंच शिकले होते, आडवे तिडवे प्रश्न विचारायला लागले. आणि अनेक वेळा सरांना विचारून सांगतो, असं व्हायला लागलं की जे जरासं मारक होतं, म्हटलं अब क्या करणे का, आता माघारी फिरून चालणार नाही, आता करायचं काय. आणि मित्रांनो, या सगळ्या स्टोरीचा क्लायमॅक्स इथं घडला. एका कुठल्या तरी लेक्चरला एक मुलगी आली, लहान मुलगी, 20-22 वर्षाची. पुढं तिनं तिच्या वडिलांच्या बरोबर वर्कशॉप केला, गेली. दुसऱ्या महिन्यातल्या वर्कशॉपला परत आईला घेऊन आली. मला काय रजिस्टर काय झाली नाही. परत तिसऱ्या महिन्याच्या वर्कशॉप्सला कोणतरी फ्रेंड्सना घेऊन आली. त्यावेळेस तिनं मला ओळख करून दिली स्वतःची. आणि तिनं काही असे
प्रश्न मला विचारले की मी जरासा 2 मिनिटं आश्चर्यचकितच झालो. मी म्हटलं एवढ्या लहान मुलीला एवढी समज आली कुठून? आणि मग मी जरासं तिच्याबरोबर डिस्कशन केलं आणि माझ्या लक्षात आली की ही जराशी वेगळी आहे मुलगी. हिचं अंडरस्टँडिंग ऑफ स्पिरिच्युअलिटी, ऑफ सायकोलॉजी, ऑफ ह्युमन एनर्जी सिस्टीम, काय म्हणतात ते, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, नॅचरोथेरपी, होमिओपॅथी. अरे मी म्हटलं ये जरा अलग रसायन आहे. आणि तिला मी म्हटलं की तू हे ज्या मीटिंग्स वगैरे असतात त्याला येत जा. ती म्हणाली सर मी चिंचवडला राहते, तिथून मला पुण्याला येणं काय, म्हणजे कारण 8-8:30ला तुमची मीटिंग संपतात आणि तिथून परत मला एवढ्या रात्री जाणं काही शक्य होत नाही. ठीक आहे. आणि हे मीटिंगचं प्रभात्रय हॉल कमी पडायला लागला आणि माझ्यासमोर प्रश्न पडला की आता काय करायचं. आणि एका वर्कशॉपला नाही, एका इंट्रोडक्टरी सेशनला मला वाटतं मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या ही मुलगी परत आली आणि मी तिला बोलवलं. तिला म्हटलं माझं तुझ्याकडे काम आहे. आणि काय? तिला म्हटलं तुला माहिती असेल की आम्ही अशा पद्धतीचा क्लब हे करतो. म्हणलं हो मला माहिती आहे, मी गेलेलं पण आहे एकदा वगैरे संभाजी पार्कमध्ये. मी म्हटलं अनेक लोकांचे अनेक प्रश्न असतात, तुझ्याबरोबर जितक्या वेळा मी इंटरॅक्शन केलेलं आहे मला लक्षात आलेलं आहे की यू आर केपेबल. कारण तिनं सायकोलॉजी म्हणजे काय म्हणतात त्याला, बिझनेस मॅनेजमेंट MBA पण HR सायकोलॉजीमध्ये केलं होतं. मी म्हटलं तुझं अंडरस्टँडिंग इतकं चांगलं आहे, तू जर ते मीटिंग्स हँडल करायला लागलीस तर आमच्या टीमला मदत होईल. ती काय फार विलिंग नव्हती, पण कदाचित तिला असं वाटलं की ह्याला नाही कसं म्हणायचं. पण ती म्हणाली मी प्रयत्न करते. आणि दुसऱ्या मीटिंगला ती हजर झाली. आणि मित्रांनो तिथून पुढे तिच्याही लक्षात आलं की हे मतलब की बात आहे, इथं काहीतरी महत्वाचं चाललेलं आहे आणि इथं लोकांना प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. आणि तिला लक्षात आलं की आय एम केपेबल. आणि मित्रांनो प्रभात्रेचा हॉल वाहून भरायला लागला. समोरच फुले म्युझियम मध्ये शिफ्ट झालो. 300-400 लोक दर आठवड्याला का 15 दिवसांनी जमायला लागले आणि त्यातून तयार झाली मिनलसाठी. आणि मिनल यामध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचं कॉम्प्लेक्शनच बदललं पुन्हा. जे मला कोल्हापुरात बसून करणं शक्य नव्हतं अशी सेशन्स मिनल घ्यायला लागली. त्यावेळेस काही ज्येष्ठ लोकांनी मला पत्र लिहिली की आम्ही तुमच्यासाठी येतो. कारण वर्कशॉपमध्ये मी एक भाग तिला करायला द्यायचो जो टेक्निकल होता रिलेटिव्ह, आणि तुम्ही ह्या मुलीवरती सोडता. पण त्या मुलीवरती मला एवढा कॉन्फिडन्स होता, त्याला नव्हता. आणि हळूहळू त्या मुलीनं आपली कपॅसिटी सिद्ध केली. बाकी तिच्याबद्दल काय सांगण्याची मला गरज नाही आहे तुम्हाला. पण मुद्दा काय, हे सगळं विनासायास घडत गेलं. कोणताही एफर्ट नाही, संघर्ष नाही, काय करायचं आता अशी समस्या नाही. इट जस्ट अनफोल्डेड. आणि आजपर्यंत मित्रांनो आयुष्य अनफोल्ड होतंय ऑन इट्स ओन. अनफोल्ड होतंय ऑन इट्स ओन. काही करायची गरज नाहीये. म्हणजे करायची म्हणजे प्रॅक्टिकली करायची गरज नाही अशातला भाग नाहीये. पण प्रवाह जो आहे तो एफर्टलेस आहे. आणि म्हणून हे जे सगळे अंडरस्टँडिंग आहे ऑफ ट्रान्सेंडिंग द कोश, ट्रान्सेंडिंग पलीकडे जाणं, या 3 कोशातून बाहेर पडून विज्ञानमय कोशामध्ये एस्टॅब्लिश होणं आणि तिथून पुढे आनंदमय कोशामध्ये येणं. लाईफ म्हणजे
द इंटेलिजन्स असा शब्द वापरेन मी. द इंटेलिजन्स टेक्स ओव्हर. पुढचा स्तर माझ्या जीवनामधला आला की ज्यावेळेस मी आनंदमय कोश देखील ट्रान्सेंड करून पलीकडच्या अवस्थेमध्ये गेलो की जिथं कोश नव्हता, कोणताही कोश नाही, मुक्त होती अवस्था, निर्गुण निराकार. पण मित्रांनो, सांगण्याचा उद्देश काय? आज या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला म्हणजे तुमचा पर्पजच हा असला पाहिजे की जगण्याच्या या प्रवाहामध्ये तुमचं गुरुतत्व जो अंदर अवेलेबल है, कुछ करना नहीं है उसके लिए, अवेलेबल होना है. तुम्ही जर बघितलं असेल तर अलीकडच्या जवळजवळ 4-5 वर्षांमध्ये अगदी मनी उपासनामध्ये देखील मी तुम्हाला सगळ्यांना याकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. इकडे या. मला माहिती आहे इट डझंट हॅपन इन्स्टंटेनियसली. लगेच उपलब्ध झालंय, तुम्ही त्या गुरुतत्वाला ऍक्सेस झालाय असं नाही होत. मला माहिती आहे इट टेक्स टाइम. पण त्या मार्गावर तरी चाललं पाहिजे ना. तुम्हाला माहिती आहे एक म्हणजे राधानाथ स्वामी म्हणून इस्कॉनमध्ये एक मोठे गुरु आहे. त्यांची एक स्टोरी वाचत होतो, बघत होतो मी युट्यूबवरती. तो माणूस इंग्लंडमधून का अमेरिकेमधून इंग्लंडमधून भारतामध्ये चालत आला. 4 वर्ष लागली त्याला चालत. त्याचा आंतरिक गुरु त्याला असं वाटत होतं की भारतामध्ये आहे. शेवटी त्यांना तो सापडला त्यांच्याच आतमध्ये. पण चालत आला माणूस भारतामध्ये. तसं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मित्रांनो, या मार्गावरती येन केन मार्गाने आलेलाच आहात. तर पर्पज तुमच्या आत हे जे डिवाइन इंटेलिजन्सचं तत्व आहे, जे जीवनाला सहज बनवतं, विनासायास बनवतं, हे ऍक्सेस झालं पाहिजे. मगाशी मी म्हटलं तसं माझा गेले 5 वर्ष हा प्रयत्न आहे की तुम्हाला इकडे वळवायचा. पण आजच्या या निमित्ताने लक्षात ठेवा तुम्हाला कुठं जायचंय. सो जागे व्हाल की येस हमको जाना है इधर. त्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये येतात. ह्या टॅपिंग विपिंग सगळ्या सारख्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पण महत्वाच्या आहेत. कारण तिथं ओझं घेऊन जाता येत नाही. हलकं व्हायला लागतं, तरल व्हायला लागतं. आणि या टॅपिंग सारख्या गोष्टी आपल्याला तरल करतात. म्हणून त्याही महत्वाच्या आहेत. त्या बायपास करायच्या नाही. आणि म्हणून तर म्हणजे मला आजच आणखीन एक मेल आला की हे कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग प्रोग्राम जो आपण केला ना 15 दिवसाचा, काय लोकांना अमेझिंग रिझल्ट आहेत. फिनॉमिनल रिझल्ट आहेत. म्हणजे पीपल आर सरप्राइज्ड ॲट व्हॉट इज हॅप. आजच्या जे मेल आलं त्यात तो म्हणतो की आय एम सरप्राइज्ड की हे घडलं कसं माझ्या जीवनामध्ये. मित्रांनो, जसे तुम्ही हायर किंवा डीपर जायला लागता, तशा या गोष्टी घडायला लागतात. खरं तर माझं आणि मिनलचं बोलणं झालं काल की एवढे जर रिस्पॉन्सेस आहेत कोर एम्पॉवरमेंटच्या वर्कशॉपला, तर आता आपण कोर एम्पॉवरमेंट सीझन 2 करूया की जिथं क्लेन्झिंगचा भाग आपण या 3 महिन्यात करणारच आहे, केलेला आहे. आपण कन्सॉलिडेशनचा, स्ट्रेंथनिंगचा भाग, मॅनिफेस्टेशनचा भाग आणि तरल होण्याचा, या विज्ञानमय कोशाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो त्या सीझन 2 मध्ये समाविष्ट करूया. बघूया
काय काय होतंय. मित्रांनो, इतक्या दिवसानंतर तुमच्याबरोबर एकत्र येऊन, एका वेळेला येऊन, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काहीतरी फार महत्वाचा दृष्टांत देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सो उद्देश लक्षात ठेवा, पर्पज लक्षात ठेवा की तुमच्या आतला जो गुरु आहे, तुमच्या आतलं गुरुतत्व जे आहे, शेवटी ते ॲक्सेस करायचं आहे, कारण ते आपल्या जीवनाचं कंप्लीशन असणार आहे. पुन्हा भेटूया लवकरच, कारण मला आणखीन एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे तुमच्याशी. मला परवाच कोणीतरी विचारलं की सर, नेहमी आनंदी राहायचं कसं, हाऊ टू बी हॅपी, आणि काहीतरी महत्वाचं उत्तर आहे त्याच्यावरती. पुढचा फेसबुक लाईव्ह हाऊ टू बी हॅपी या विषयावर करीन. पण आजच्या सेशनवरती जरासा विचार करा आणि जिथं जायचं आहे, आतच जायचं आहे, तिथं जायचं ठरवा. नमस्कार.